तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? असं काय बोलता सर, सांगा ना. नाही, परत तुम्हाला असं वाटेल समर सर आता हे काय नवीन नाटक करतायत. पण महाराजांची वाणी आकाशवाणी, त्यांचा शब्द हा अखेरचा शब्द आहे माझ्यासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे. सर नाही, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सांगा ना. त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्यांचा आदेशच आहे असं समजा हवं तर. काय? आता येणारे 2 दिवस नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी अत्यंत अशुभ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरा दिवस शुभ आहे बिझनेससाठी, तेव्हा आपण तिसऱ्या दिवशी बिझनेस सुरू करू शकतो. अजून 2 दिवस? हा, आता काय, महाराजांची वाणी आकाशवाणी, त्यांनी सांगितलं. नाही नाही सर, अहो काहीच प्रॉब्लेम नाहीये. 2 दिवसांचा प्रश्न आहे ना, इट्स ओके. ठीक आहे सर, येतो आम्ही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अनिकेत, अरे गिफ्ट. थँक्यू सर. येस. अरे बाय द वे, आज तुमच्या बिझनेसचा पहिला दिवस आहे. मग काय आज स्पेशल काय? पण देवळात जाऊ. हो. आणि मग तिथून घरी जाऊ. घरी? ही एवढी आनंदाची बातमी आधी आईलाच सांगायला पाहिजे ना. मलाही आई बाबांना ही न्यूज सांगायची आहे, त्यांना भेटायचंय. हा भोपे, बोला बोला. सर, अगेन दॅट महाराज ड्रामा. व्हॉट? कशाला? भोप्या, तू म्हणजे ना खरंच भोपे आहेस. अरे मिस मानसी मगाशी काय म्हणाल्या? बिझनेस सुरू झाल्यानंतर पहिली गोष्ट काय करणार आहेत तर घरी जाणार आहेत, आई बाबांना भेटणार आहेत. ओ, अंडरस्टँडिंग. नॉट. म्हणूनच तुझं प्रमोशन नाही होऊ शकत. अरे आजच बिझनेस सुरू झाला तर त्या आजच घरी जातील. बघ, माझ्या या राणीला आमच्या गेम मधून वेगळं काढायचा, सेपरेट करायचा चान्स नाही ना मिळणार मला. आता आपल्या हातात 2 दिवस आहेत महाराजांच्या कृपेनं. काय सर, तुमचं पण डोकं चालतं. आता या पुढे डोक्यात काय शिस्त आहे? मिस मानसी घरी जाऊन ही बिझनेसची बातमी सांगणार, आई बाबांचं मन वळवणार. त्याच्या आत आपण घरी जाऊन काहीतरी धमाका करायला हवा. धमाका? बोपे, आई बाबांना सांगून टाका त्या अनिकेतची काय लायकी आहे. म्हणजे तो टॅक्सी ड्रायव्हर आहे, सांगून टाका. अहो पण सर, तुम्हीच मानसी मॅडमच्या बाबांना फोन करून सांगा ना, त्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. बोपे, देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही काय चांडली घेऊन फिरत होतात? मी फोन करेनही त्यांना, त्यांचा विश्वासही बसेल माझ्यावर. पण मग मी येईन ना फोकस मध्ये. सध्या तरी मला पडद्याआड राहून बावल्या हलवायच्यात. कळलं काय? अनिकेत आणि मिस मानसींच्या सगळ्या सपोर्ट सिस्टम तोडायच्यात आपल्याला. आणि तसंही अनिकेतची आई त्याच्या विरोधातच आहे. मग आता मिस मानसींचे आई बाबा सुद्धा त्यांना कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही, त्याची काळजी कोणी घेतली पाहिजे? आपण घेतली पाहिजे. येस सर. तर हे काम करण्यासाठी आपल्याकडे 2 दिवस आहेत. येस सर. लागा कामाला. येस सर. मोठ्या थाटात मगातपासून येस सर करताय. डोक्यात काही प्लॅन आहे का? आहे ना सर. काय? मानसी मॅडमचे बाबा त्यांच्या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत. हां. आणि सेक्रेटरी म्हटलं की इतर फ्लॅटवाल्यांची भांडणं आलंच. हां, युजली. तर त्यांच्या सोसायटीत एक विचित्र माणूस आहे, ज्याचं नाव आहे दळवी. त्या दळवीचा आणि मानसी मॅडमच्या बाबांचा 36चा आकडा आहे. वा भोपे, सॉलिड इन्फॉर्मेशन काढली आहे. सर, तुमचेच छत्रछायात राहू. पूर्ण मराठी वाक्य.
हा ते छायाला इंग्रजी शब्द सापडला नाही. शॅडो. हा तुमच्या शॅडो अमरेला. बस बस लागा कामाला. अहो दळवी, तुम्ही फक्त तुमचा मागच्या वर्षीचा मेंटेनन्स क्लिअर करा एवढंच म्हणालो मी. पण मी काय ऐकायचं तुमचं? हे बघा, आतापर्यंत मी तुम्हाला 5 ते 6 वेळेस नोटीस पाठवलेली आहे. तुम्ही कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये आणि हे नियमाला धरून नाही. तुम्ही मला शिकवणार त्या टाईल्स अशा उखडल्यात आणि वरून ज्या कुंड्या लावल्यात ना त्याचं जे पाणी गळतंय ना तो रंग आहे का चिखल हे समजत नाहीये. आणि एक सेक्रेटरी म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? मला अक्कल शिकवताय. हो ना? हो, मग मेंटेनन्स वेळेवर भरत चला ना. तुम्ही मेंटेनन्स भरत नाही ना तर इतर मेंबर सुद्धा मेंटेनन्स भरत नाहीये. त्यामुळे कामं कशी होणार? अहो मी काय प्रधानमंत्री का हिरो आहे की लोक मला फॉलो करतायत? मी काय करणार त्याला? हे पहा, उगाच स्टँडपणा मला शिकवू नका. आधी तुम्ही तुमची कामं करा आणि मग मला अक्कल शिकवा. अहो दळवी, तुम्ही समजून का घेत नाही आहात? हा, अहो तुम्ही वेळेवर पैसे नाही दिले तर कामं वेळेवर होणार नाही. बाकीचे लोक मला बोलतात. हो हे पहा, हा तुमचा प्रश्न आहे, तुमचं तुम्ही बघा. दळवी, तुम्ही माझं म्हणणं समजूनच घेत नाही आहात. हे पहा, मला असा फालतू गोष्टी करण्यात वेळ नाहीये. हो ना? मग मी तुम्हाला आता सांगतो, नाईलाजाने मला तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करावी लागेल. करा, खूप बघितले तुमच्यासारखे. राजन देसाई गोईंग यू भांडिंग. नाव काढू नका त्या माणसाचा. म्हणजे तुम्हालाही त्रास देतो तो? म्हणजे तुमचा पण काही प्रॉब्लेम आहे का त्यांच्यासोबत? पण याआधी सोसायटीत मी तुम्हाला कधी बघितलं नाही. पण आत्ता बघताय ना. बरं ते जाऊ दे. या राजन देसाईंनी तुम्हालाच काय सगळ्यांनाच छळवाद आणलाय. तुम्हाला जर त्यांना धडा शिकवायचा असेल ना तर माझ्याकडे एक मस्त प्लान आहे. आपण हॉटेलमध्ये जाऊन बोलूया. त्यांना जर का तुम्ही धडा शिकवणार असाल ना तर हॉटेलचं बिल मी भरतो. मग जाऊयात. एक मिनिट. हो पाटील, मी सांगतोय त्या हॉटेलमध्ये या. मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मस्त आहे हे. भाई, पण हे वापरण्याची वेळ कधी येणार? म्हणजे बिझनेस सुरू कधी करणार? चायला आजचं सगळं काम उद्यावर जातंय. मी तुला आधीच म्हटलं होतं ना, त्या समर सरांचा ना काहीतरी लोचा आहे. अरे बघ ना, ते आपल्याला 2 पावलं पुढे नेतात आणि मग 4 पावलं मागे घेऊन येतात. आता काय ते चांगला दिवस बघून सुरू करा वगैरे. चैत्या, अरे चांगला वाईट दिवस बघून काम करण्याची श्रद्धा असते एखाद्याची. हा, आता तूच मला सांग, त्यांना खरंच जर इंटरेस्ट नसता बिझनेस मध्ये तर कशाला छापून आणली असती ही विजिटिंग कार्ड? घरी कटआउट घेऊन का आले असते ते आपल्याला काय माहित नाही. सगळं आपल्या डोक्यावरनं बाउन्सर जातं. तुमचं प्रेझेंटेशन घरी येऊन बघितलं त्यांनी. मला सांग, आजच्या काळात एवढं दुसऱ्यासाठी कोण करतं? एक्झॅक्टली. हे सगळं आपल्यासाठी करण्याची गरज काय आहे? नाही, खरं आहे तुझं. त्यांना या बिझनेसची काहीही गरज नाहीये. त्यांचं सगळं मस्त चाललंय. पण तरीही आउट ऑफ द वे जाऊन ते आपल्यासाठी काहीतरी करतायत ना. अशा वेळेला त्यांच्यावर डाऊट घेणं मला तरी योग्य वाटत नाही. थांबूया आपण 2 दिवस. हा, थांबूयात 2 दिवस. या राजन देसाईंच्या धाकट्या मुलीचा नवरा काय मोठ्या कंपनीत नोकरी बिकरेल नाही. आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये ड्रायव्हर आहे तो, चालक. हे बघा, या कंपनीत एक नंबरचा खोटारडा आहे. सगळ्यांना खोटं सांगत फिरत असतो. खरं की काय? स्वतःच्या आईला फसवलंय. काय म्हणता? ही अशी फसवणूक करणारी माणसं आहेत ना, व्हेरी शेमफुल. अंडरस्टँडिंग ना? की नॉट? व्हॉट? हो, इंग्लिश स्पीकिंग. तुम्ही जे काय सांगताय ते खरं आहे ना? नाही तर मी तोंडावर पडायचो, ते पण देसायासमोर. अहो 100% खरं आहे हो. तुम्ही काय काळजीच करू नका. एकदम बिंदास. आणि जर काय असेल ना तर त्या देसायाची आबरू मला चव्हाट्यावर आणायची. आणि गरज पडली ना तर मी तुम्हाला पैसे देईन. ठेवा ते. बर, येतो मी. ऑल द बेस्ट. तुम्ही थांबा. ते फोन चालू ठेवायचं लक्षात आहे? हो हो.
ते दोघेही गेले म्हणजे बिल मलाच द्यायला लागणार. हाव काय झालं? हे गे त्या दळवीची नाट लागली आणि चपलेचा अंगठा तुटला. असतो एखाद्याचा स्वभाव. स्वभावाला काही औषध आहे का? गमची बॉटल इथे ठेवली होती, कुठे आहे? एक वस्तू जागेवर सापडेल तर शपथ. असेल तिथेच कुठेतरी, बघा ना. कुठे जाणार आहे? आणि तुम्हाला एक सांगू का, दळवींचा ना काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ते असे तिरसटासारखे वागतायत. तुम्ही नका जास्त लक्ष देऊ. तुला माहिती आहे काय झालं ते? नाही ना, मग कशाला त्या दळवींची बाजू घेते उगाच? मनूचं लग्न झाल्यापासून तुमचाही स्वभाव खूप बदललाय. ही सोसायटीची कामं कशाला करता? द्या ना सोडून. आता नाही झेपत तर कशाला करता? अगं नमस्कार. नमस्कार. आपण देसाई ना? हो, काही काम होतं का? जरा नाजूक विषयावर बोलायचं होतं, बसून बोलूया का? हो हो हो, आय एम सॉरी. या ना, या बस. बोला. मी जगदीश पाटील. हा बोला. मी बदलापूरला असतो. बर. खरं तर एका चौकशीसाठी आलो होतो मी. कसली चौकशी? तुमच्या सोसायटीमध्ये दळवी राहतात ना? हो, थर्ड फ्लोअरला आहे. त्यांना एक लग्नाचा मुलगा आहे. हो. माझ्या मुलीसाठी त्यांच्या मुलाचं स्थळ आलं होतं. मग चौकशी करायची होती. मग समजलं तुम्ही इकडे सेक्रेटरी आहात म्हणून तुमच्याकडे आलो. नाही, बरं झालं तुम्ही आलात. तो दळवी आहे ना, दळवी. मी काय म्हणते, त्यांना पाणी द्या ना. हो हो हो. तुम्ही बसा, मी आलो. हो. बस. काय काय सांगणार होतात मुलाबद्दल? सांगायचं काय? जे खरं आहे ते सांगून टाकतो ना. अहो, असं काय करता? दळवी कसाही असला ना तरी त्याचा मुलगा चांगला आहे. उगाच काहीतरी सांगू नका. अगं हो, पण ती मुलगी शेवटी दळवीच्याच घरात जाणार आहे ना. सगळं खरं आहे, पण मी काय म्हणते, एक वेळ मला माहित नाही असं सांगा, पण वाईट काही सांगू नका. जा, पाणी आण जा. हे घ्या. ठीक आहे. पाटील साहेब, ह्या दळवींच्या मुलाबद्दल मला खरंच म्हणजे फारशी माहिती नाही आहे. कारण पूर्वीसारखं आता काही आपण एकमेकांच्या घरी जाणं येणं नसतं ना. त्याच्यामुळे आता मला जेवढी माहिती तेवढी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मुलगा चांगला आहे. हो. आणि कसं आहे की हल्लीची मुलं कशी त्यांच्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे. हो सेक्रेटरी, माझा किती मेंटेनन्स बाकी एकदा सांगून टाका. हा हा हा, दळवी जरा शांत व्हा. हे पाटील म्हणजे तुमच्या मुलाच्या स्थळाची चौकशी करण्यासाठी माझ्याकडे आले. पाटील, चौकशी करायला तुम्हाला दुसरं कोणी सापडलं नाही? अहो, तुमचा विश्वास नाही तर मला नाही सांगायचं. माझ्या मुलाला रोज 50 मुली सांगून येतात. का, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? दळवी बघा, तुम्ही आधी शांत व्हा. एक लक्षात घ्या की त्यांची एक मुलगी आहे, ती द्यायची म्हणजे टेन्शनच असणार ना. शांत व्हा तुम्ही, शांत बसून बोला ना. देसाई, तुम्ही तर बोलूच नका. तुमचं म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. दळवी, उगाच तुम्ही मध्ये बोलूच नका. आणि काय हो, तुम्ही माझी चौकशी करायच्या आधी ह्यांची चौकशी केलीत का? मी सांगतो, यांची मोठी मुलगी लग्न करून 4 महिन्यात परत आली आहे आणि पाठोपाठ तो जावई, तो पण ठाण मांडून बसला इथेच. दळवी, तोंड सांभाळून बोला. अहो ऐका माझं. तू का बस गा. तुम्ही तुमच्या मुलींना व्यवस्थित सांभाळला असताना तर आम्हाला तोंड सांभाळून बोलायची वेळच आली नसती. आणि आता यांची दुसरी मुलगी लग्न करून 4 महिने ह्यांच्याच घरी राहत होती. यांना पत्ताच नाही. तमाशा सुरू. भाऊ, पाणी. मला नको. चहा. त्यांना काय विचारता? चहा पाहुण्यांना आणा. जा. आणते.
मला काही चहा वगैरे नकोय तुमचा. आणि पाटील तुम्हाला सांगून ठेवतो, आता तुमची मुलगी सोन्याने मढवून जरी मला दिलीत ना तरी आमचा ठाम नकार आहे. दळवी फार बोललात. मी आपला चांगुलपणा दाखवतो याचा अर्थ तुम्ही माझी उणी काढायला असा होत नाही. आणि एक लक्षात ठेवा, माझ्या मुली आणि माझे जावई कसेही असले ना तरी त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाहीये. माझी मुलगी एका चांगल्या कंपनीत कामाला आहे, स्वतःच्या पायावरती उभी आहे. आणि ज्या जावयाबद्दल तुम्ही बोलतायत ना तो फॉरेन कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे, इंजिनियर आहे, इंजिनियर. चहा घ्या. चहा घेता? आत नाही उषाताई. उषा, अनिकेत चांगल्या मोठ्या कंपनीत कामाला आहे ना ग? उषाताई सांगा, अनिकेत खरोखर फॉरेनच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे ना? हा आहे ना. ते मनूचे साहेब आहेत ना, समर साहेब, त्यांच्यासोबत अनिकेत बिझनेस करणार आहे मोठा. हो ना, बरं झालं बाई, देवच पावला. हो पाटील, तुम्हाला चौकशी करण्याची एवढीच हौस आहे ना, त्यांच्या हुशार इंजिनियरची चौकशी करा. म्हणजे तुम्हाला कळेल की तो मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे का टॅक्सी ड्रायव्हर आहे. दळवी फार बोललात. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय वाटेल ते बोलाल आणि मी निमूटपणे ऐकून घेईल असं होणार नाही. काही हरकत नाही, मी नाही बोलणार. पण कसं आहे, कोंबडं कितीही झाकलं ना तरी दिवस उजाडायचा बाकी राहत नाही, कळलं का? आणि म्हणतात अज्ञानात सुख असतं. देसाई, एन्जॉय. सॉरी देसाई, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. येतो मी. अहो, लक्ष देऊ नका त्या दळवीकडे. तोंडाला येईल ते बोलायची सवयच आहे त्याची, हे अख्ख्या दुनियेला माहितीये. आणि सांगू का, अनिकेत चांगल्या मोठ्या कंपनीत काम करतोय. आता उषा त्याची आई, ती इतके वर्ष आपल्याकडे कामाला आहे. तिने सांगितलंय ना, आणखीन कोणी कशाला सांगायला पाहिजे? का कोण जाणे, पण त्या अनिकेत बद्दल शंकेची पाल मनात चुकचुकते. याला म्हणतात बिन आवाजाचा धमाका. आणि या समर प्रताप जागीरदार जेव्हा धमाका करतो तेव्हा चिंधड्या उडतात, चिंधड्या. कळलं का? अनिकेत, आता या धमाक्याच्या जाळाचे चटके तुला कसे आणि किती दिवस बसतात बघ. My name is Anthony Gonzalez. मैं दुनिया में अकेला हूँ.